नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजची आपली रेसिपी आहे ओल्या तुरीच्या शेंगांचे वडे. ह्या तुरीच्या शेंगा आहेत, ह्या थंडीतून मार्केटमध्ये इझिली मिळतात. तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथे तुम्ही बघू शकता की वडे किती छान असे झाले आहेत. छान कलरही आलेला आहेत आणि चांगले असे कुरकुरीतही झालेले आहेत आणि खायला हे वडे खूप टेस्टी लागतात. तर चला आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघून घेऊया. तर इथे मी ओली तूर आहे ती सोलून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही आता आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी ही तूर आहे ती घालते आणि यामध्ये आपण पाणी न घालता हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. म्हणजे थोडेसे जाडसर असेल तरीही चालेल. तर इथे हे बघा, मी या पद्धतीमध्ये चांगले असे वाटून घेतलेले आहे. तर यामध्ये थोडे जाड आहे. तर हे मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत. तर मी सुरुवातीला कांद्याची पात घातली आहे, बेसन, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही कांदा घातलात तरीही चालेल, पण कांद्याच्या पातीने याला खूप छान अशी टेस्ट येते. तर इथे हे बघा, छान असे मी मिक्स करून घेतले आहे आणि यामध्ये तुम्हाला जर पीठ लागले तर तुम्ही ते पीठ घाला आणि व्यवस्थित करून घ्या. तर इथे आता मी हाताला तेल लावते आणि आता आपण इथे वडे तयार करून घेऊया. जसे तुम्हाला साईजला पाहिजेत, लहान मोठे, किंवा तुम्हाला चौकोनी पाहिजे असेल किंवा वेगळा शेप पाहिजे असेल तसा तुम्ही करून घेऊ शकता. तर इथे मी गोलच शेप असा घेतला आहे करून आणि मी वरतून तीळ लावते. दोन्ही बाजूने तीळ लावून घ्यायचे आहेत, म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतात आणि तीळ हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत. तर हे मी एका डिशमध्ये ठेवून देते आणि मी दुसरा तसाच एक वडा करून घेते. हे वडे खायला खूप टेस्टी लागतात आणि कमी साहित्यामध्ये झटपट बनले जातात. तर हे तुम्ही वडे जेवताना तोंडी लावण्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेमध्ये किंवा आपल्या मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी आपण हे वडे करू शकतो. तर इथे हाही वडा झाला आहे करून. आता मी वरून तीळ लावून घेते. असे मी सर्व वडे आहेत ते करून घेते. तर इथे बघा, मी पहिल्यांदा 5 वडे करून घेतले आहेत. आता हे मी वडे तळून घेते, त्यानंतर दुसरे वडे ते मी करून घेते. तर एक एक वडा मी यामध्ये सोडते. तर तेल आहे मी हे गरम करून घेतले आहे चांगले आणि मीडियम गॅसवरती आपण हे वडे आहेत ते चांगले फ्राय करून घेणार आहोत. तेलामध्ये वडे सोडल्यानंतर 2 मिनिट वडे तेलामध्ये सेट व्हायला द्यायचे आणि नंतर चमच्याने ते वडे पलटून घ्यायचे. हे बघा, इझिली वडे ते निघतायत आणि 2-3 मिनिट एका बाजूने आणि 2-3 मिनिट एका बाजूने असे आपण हे वडे फ्राय करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता वड्यांचा कलरही चेंज झालेला आहे आणि आता इथे वडेही झाले आहेत तयार. तर आता आपण हे वडे काढून घेऊया. तेल आहे हे सर्व नितळून घ्यायचे आणि आता हे वडे मी काढून घेते आणि त्याच तेलामध्ये राहिलेले वडे आहेत ते मी सोडून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता वडे किती छान असे झाले आहेत. कलरही किती सुंदर असा आलेला आहे आणि हे वडे झटपट बनले जातात आणि चविष्टही बनले जातात. तर हे वडे तुम्ही सॉस बरोबर, चटणी बरोबर किंवा तुम्ही असेही खाऊ शकता. खूप टेस्टी लागतात. तर तुम्ही इथे बघा किती छान असे वडे झाले आहेत, बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम असे वडे. तर असे गरमागरम वडे बनवा आणि थंडीतून मस्त असे खा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.